घरोघरी मातीच्या चुलीच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की इकडं घराच्या वाटण्या हव्या आहेत म्हणून शर्वरी आणि ऐश्वर्या या धरणे उपोषणाला बसतात आणि त्यानंतर इथं जेवताना सगळेजण उठून जातात। त्यावेळेस इकडं जानकी ऋषिकेश यांना म्हणते की तुम्ही काहीच खाल्लं नाही। त्यावेळेस इकडं ऋषिकेश सांगतात की मला हे अजिबात आवडत नाही आहे आणि हे दररोजचं घरामध्ये काय तमाशा सुरू आहे आणि तू एवढा हट्ट का करत आहेस, त्यांना त्यांना आणि त्यांचे हिस्से परत दे। त्यावेळेस इकडं जानकी म्हणते की ही नानांची इच्छा होती म्हणून मी हे सगळं करत आहे। त्यावेळेस इकडं ऋषिकेश म्हणतात की तुझा तर ऐश्वर्यावरती किती विश्वास होता आणि तूच तिला या घरामध्ये घेऊन आली आणि आज तीच तुझ्या विरोधामध्ये मला माझा हिस्सा पाहिजे म्हणून मागत आहे। त्यावेळेस इकडं ऋषिकेश म्हणतात की मी तुझ्यासमोर हात जोडतो आणि हा सगळा वाद संपव। त्यानंतर इकडं अवंतिका सौमित्राला म्हणते की तुला ही हिस्सा हवा आहे का। त्यावेळेस इकडं सौमित्र म्हणतो की हो मला ही हिस्सा हवा आहे। त्यावेळेस अवंतिका म्हणते की तू तर म्हणत होतास ना की एकत्र कुटुंब पद्धती खूप चांगली असते, त्यामुळे आपण एकमेकांचं मन समजून घेऊ शकतो आणि अडीअडचणीच्या वेळेस ते आपल्याला मदत करू शकतात। त्यावेळेस इकडं सौमित्र सांगतात की त्यावेळेसची परिस्थिती ही वेगळी होती, पण आता घरामध्ये हे जे दररोजचं वाद होत आहेत आणि ते मला नको आहेत। त्यावेळेस इकडं अवंतिका म्हणते की तू असा कधीपासून सेल्फिश झालास। त्यावेळेस इकडं सौमित्र म्हणतो की मला अगोदरच इथे राहायला नको होतं, हे सर्व राहुल ऐकतो आणि त्यानंतर इकडं जानकी म्हणते की तुम्हालाही असंच वाटत आहे का मी हे सर्व सत्ता मिळवण्यासाठी करत आहे। त्यावेळेस इकडं ऋषिकेश म्हणतात की मग हे सगळा वाद कशासाठी आणि त्यांना जर त्यांचा हिस्सा हवा आहे तर आपण देऊन टाकूया। हे एकत्र राहून ही दररोजचं भांडण करण्यापेक्षा लांब राहून एकमेकांना कधीतरी भेटलेलं चांगलं असतं। त्यावेळेस इकडं जानकी म्हणते की तुम्ही काही करा आणि शर्वरी आणि ऐश्वर्या यांचं उपोषण थांबवा आणि त्यांना काहीतरी खाण्यासाठी भाग पाडा। त्यावेळेस इकडं ऋषिकेश जानकीचं ऐकून म्हणतात की ठीक आहे, मी प्रयत्न करून बघतो आणि त्यानंतर इकडं जानकी म्हणते की खरंच मला फक्त तुमची साथ हवी आहे। त्यानंतर इकडं आई या शर्वरी यांना जेवायला बोलवत असतात, त्यावेळेस ती उठत नाही। त्यावेळेस तेवढ्या तिथं ऋषिकेश येतात आणि म्हणतात की हे बघ शर्वरी, इथं बसूनही काही होणार नाही आणि आपण त्यामधून काहीतरी मार्ग काढूयात। त्यावेळेस इकडं शर्वरी म्हणते की जर तू काहीतरी मार्ग काढणार असलास तरच आम्ही काहीतरी खाऊयात आणि पण पुढच्या 24 तासामध्ये जर आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही परत अमर उपोषणासाठी बसणार आहोत। त्यावेळेस इकडं शर्वरीचं हे म्हणणं ऐश्वर्यालाही पटतं। त्यानंतर इकडं ऋषिकेश ऐश्वर्याला म्हणतात की तुला माहीत आहे का की जानकी सगळ्यांच्या विरोधात जाऊन तुला या घरामध्ये आणली होती। त्यावेळेस इकडं ऐश्वर्या म्हणते की त्यावेळेसची परिस्थिती ही वेगळी होती, त्यावेळेस ती माझा आदरही करत होती आणि मी तिच्यासाठी बदलले, पण आज ती माझ्याच मताचा विचार नाही करत आणि माझ्याच विरोधात जाऊन ती मला भांडत आहे, तेव्हा मलाही तिची काही गरज नाही। त्यावेळेस इकडं शर्वरी म्हणते की ऐश्वर्यावरती आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा आपण त्यामधून मार्ग काढलेला बरं। त्यानंतर इकडं जानकीला ऋषिकेश सांगतात की या दोघींनाही काहीतरी खायला दे। त्यानंतर इकडं ऋषिकेश हे सौमित्राला भेटायला येतात आणि विचारतात की या सगळ्यामधून काय मार्ग आहे। त्यावेळेस सौमित्र सांगतात की आपण एकतर कोर्टामध्ये केस करू शकतो की आम्हाला सगळ्या वाटण्या हव्या आहेत आणि दुसरी म्हणजे की आपण पैसे देऊन तो क्लॉज काढून टाकू शकतो। आणि त्यानंतर इकडं शर्वरी आणि ऐश्वर्या बोलत असतात, त्यावेळेस ऐश्वर्या म्हणते की शर्वरी तू तर खूप हुशार आणि चालाक आहेस। त्यावेळेस इकडं शर्वरी बोलता बोलता म्हणते मी असंच नाही कोणाचा खून करून आज फिरत आहे। तेव्हा इकडं शर्वरी म्हणते की हो तेही आहे, पण मला माहीत नव्हतं की तू माझ्यापेक्षाही खूप हुशार आणि चतुर आहेस। तेव्हा इकडं शर्वरी म्हणते की तुला काय माहिती, मी 2-2 खून पचवले आहेत। त्यावेळेस इकडं ऐश्वर्या म्हणते 2 खून म्हणजे काय, तर त्यावेळेस शर्वरी सांगते की मी काय असंच बोलत होते। त्यानंतर तेवढ्या तिथे राहुल येतात आणि सांगतात की सौमित्रलाही घराची वाटणी हवी आहे आणि जर तो आपल्यामध्ये जॉईन झाला तर आपल्याला सर्व गोष्टी करायला सोप्या होतील। त्यावेळेस ऐश्वर्या म्हणते की जर मी तुमच्यासोबत असेल तर सौमित्र हा येणार नाही। त्यावेळेस इकडं शर्वरी म्हणते की मी त्याला कसं कन्व्हिन्स करायचं ते मला माहीत आहे आणि त्या दोघीही जातात। त्यानंतर इकडे किचन रूममध्ये अवंतिका जानकीला म्हणते की
तुम्हाला माहीत आहे का की सौमित्रलाही आता या घराच्या वाटण्या हव्या आहेत. त्यावेळेस इकडं जानकी म्हणते की मलाच कळत नाहीये की आता मी काय करू. त्यावेळेस इकडं अवंतिका म्हणते मला तर एक वेगळीच भीती वाटत आहे. जर शर्वरीच्या सोबत सौमित्र मिळाले तर ते दोघं घराच्या वाटण्यासाठी हट्ट धरून बसतील. त्यानंतर इकडं सौमित्रला भेटायला शर्वरी आणि ऐश्वर्या येतात. त्यावेळेस शर्वरी म्हणते की तुला माहीतच असेल आणि मी मुद्द्याचंच बोलते आणि आता या घराच्या वाटण्या होणं आवश्यक आहे आणि तुलाही तुझा हिस्सा मिळून जाईल आणि मला पण स्पष्ट दिसत आहे की तुलाही या घराच्या वाटण्या झालेल्याच हव्या आहेत. त्यावेळेस इकडं सौमित्र म्हणतो की हो, कारण की मी या तणावाच्या वातावरणामध्ये राहू शकत नाही. त्यावेळेस इकडं सौमित्र म्हणतो की जर ऐश्वर्या असेल तर काहीच होणार नाही. त्यावेळेस इकडं ते सांगतात की सारंग आपल्यासोबत असायला हवं आणि जर आपण तिघांनीही याबद्दल कोर्टामध्ये अपील केलं तर आपल्याला आपले हिस्से मिळून जातील. त्यानंतर इकडं ऐश्वर्या म्हणते की मी सारंगला तयार करते आणि त्यानंतर आपण घराचे हिस्से करूया. त्यानंतर इकडे ऐश्वर्या विचार करते की मी जे करायचा प्रयत्न करत होते ते तर सगळं उलटं होत आहे. त्यानंतर इकडं सुमित्रा आई ऋषिकेशला म्हणते की हे घरामध्ये काय सुरू आहे आणि मला वाटत आहे की ज्यांचं त्यांना हिस्से करून द्यावे आणि मोकळं करावं. त्यावेळेस तिथे सौमित्र आणि ऋषिकेश बोलत असतात तेव्हा जानकीलाही बोलून घेतलं जातं आणि त्यावेळेस जानकीला म्हणतात की जानकी आता जे काही आहे त्याचा मोक्ष लागायला हवा आणि घराच्या वाटण्या करणं गरजेचं आहे. त्यावेळेस इकडं जानकी म्हणते की मी किचनमध्ये गॅस चालू आहे आणि गॅस बंद करून येते. त्यावेळेस अवंतिका जानकीला म्हणते की तुम्ही तुमच्या मतावरती ठाम राहा आणि या घराच्या वाटण्या करणं महत्त्वाचं नाही आहे आणि नानांना दिलेलं वचन तुम्ही पूर्ण करा. तेव्हा जानकी ही तिच्या मतावरती ठाम राहते आणि ती म्हणते की हो, मी आता